नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून लाईट बिलावरील तुमचा पत्ता कसा बदलायचा तर ते या व्हिडिओमधून पाहणार आहोत। जर तुम्ही घर बदललेले असेल किंवा बिलावरील पत्ता तुम्हाला अपडेट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून तुमच्या मोबाईलमधूनच तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे पत्ता बदलण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊ शकता। जर तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी सेवा, बिल अपडेट्स, योजना व अर्ज प्रक्रियेची माहिती हव्या असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन निवडा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मोबाईलवरती तुमच्या मिळून राहतील। मित्रांनो, चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या लाईट बिलावरील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील जे कोणतं तुमचं ब्राउझर असेल तर ब्राउझर ओपन करून तुम्हाला mahadiscom.in ही वेबसाईट या ठिकाणी सर्च करायची। तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही क्लिक करून डायरेक्टली या पेजवर या ठिकाणी पोहोचू शकता। तर या पेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही जर नवीन यूजर असाल तर तुम्हाला न्यू यूजर रजिस्ट्रेशनवरती तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी अकाउंट तयार करावं लागेल। तर यामध्ये तुम्ही तुमचा सुरुवातीला ग्राहक क्रमांक म्हणजे तुमचा कंझ्युमर नंबर जो असेल ते टाकून या ठिकाणी टाकायचा आहे तो। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी आवश्यक असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता। त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी ईमेलवरती जो OTP येतो तो OTP या ठिकाणी मित्रांनो टाकायचा आहे। तर OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली प्रवेश नेम म्हणजे तुमचा यूजर आय डी या ठिकाणी तयार करायचा आहे। यूजर आय डी तयार केल्याच्या नंतर तुमचा पासवर्ड हा तयार करायचा। तर पासवर्ड हा किमान 8 अक्षरे असला पाहिजे। त्यामध्ये वर्ज लांब इंग्लिश मुळाक्षरांचा किमान एक तरी ठिकाणी कॅपिटलमध्ये सर्व पासवर्ड तुम्ही व्यवस्थित बनवून टाका। त्यानंतर तुम्हाला तोच पासवर्ड खाली ठिकाणी दोनदा कन्फर्म करण्यासाठी आणखी एकदा टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्ही नोंद करा वरती या ठिकाणी मित्रांनो क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड हा मित्रांनो तयार होऊन जाईल। तर तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला वरती प्रवेश अशा पद्धतीने दिसेल, तर त्या मित्रांनो तुम्हाला त्या प्रवेशवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे। प्रवेशवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रवेश नाम म्हणजे तुम्ही जो यूजर आय डी या ठिकाणी तयार केलेला होता तो यूजर आय डी, त्यानंतर त्याचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली कॅप्चा विचारला जाईल, तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने तुमचा यूजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला जनरेट OTP वरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। जनरेट OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नोंदणीकृत मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती एक OTP येईल, तो या ठिकाणी तुम्हाला तो OTP टाकायचा आहे। तर OTP आल्याच्या नंतर तुम्हाला तो OTP व्यवस्थित या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुम्ही जो कोणता कंझ्युमर नंबर होता, ग्राहक क्रमांक, त्याचं या ठिकाणी तुमचं संपूर्ण खातं या ठिकाणी ओपन होऊन जाईल। तर यामध्ये तुम्हाला जर आणखीन काही खाती जोडायची असतील तर तुम्ही यामध्ये खात्यात ग्राहक जोडावरती क्लिक करून येथून तुम्ही ग्राहक क्रमांक टाकून या ठिकाणी तुम्ही तो बिलिंग युनिट टाकून तुमचं ते खाते या ठिकाणी जोडू शकता। तर त्यानंतर तुम्हाला खाली ग्राहक क्रमांक दिसत असेल तर त्याच्यावरती तो गोल आहे तर त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे। टिक केल्याच्या नंतर तुम्ही खालील सर्व या ठिकाणी गोष्टी करू शकता। त्यामध्ये बरेच रीडिंग पाठवा, तक्रार नोंदवा, नाव बदल, निवड, रक्कम भरा, पूर्व माहिती, खात्यातून वजा करा, अशी संपूर्ण माहिती तुम्ही इथूनच तुम्ही या ठिकाणी मित्रांनो करू शकता। तर आपल्याला या ठिकाणी पत्ता बदलण्यासाठी पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पत्ता बदला अशा पद्धतीने एक ऑप्शन दिसेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन या ठिकाणी पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल। तर यामध्ये पत्ता बदलण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही दिलेल्या आहेत। तर यामध्ये कृपया संबंधित स्तंभात पूर्ण आणि योग्य माहिती भरा। त्यानंतर अपूर्ण किंवा चुकीची माहितीसाठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार असेल, म्हणजे तुम्ही चुकीची माहिती भरली तरी तुम्ही जबाबदार असणार आहात। तर अर्जदारास विनंती आहे की भविष्यातील अर्जाचा मागोवा घेण्यासाठी विनंती ID लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर त्यानंतर तुम्हाला पत्ता बदलण्यासाठी विद्यमान बिलिंग पत्त्याचा तपशील। तर मित्रांनो, तुम्हाला आता सध्या जो पत्ता आहे तो पत्त्याचा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला नवीन पत्ता कोणता जोडायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला नवीन बिल्डिंग पत्त्याचा तपशीलमध्ये संपूर्ण माहिती, घराचा क्रमांक, इमारतीचे नाव,
त्यानंतर कमीत कमी 35 शब्द यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे. त्यांच्यानंतर तुमचा सोसायटी, क्षेत्र, रस्ता, जागेची खूण ही संपूर्ण व्यवस्थित भरून तुम्हाला खाली ठिकाणी पत्ता व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. जिल्हा असेल, तालुका असेल, पिनकोड असेल, गाव असेल, संपूर्ण व्यवस्थित भरल्याच्या नंतर तुम्हाला खाली कृपया पडताळणीसाठी मोबाईल आणि ईमेलवर OTP मिळण्यासाठी क्लिक करा. तर या ठिकाणी OTP तयार आहे. तयार करावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्याच्या नंतर या ठिकाणी तो टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर तुमचा हा फॉर्म या ठिकाणी सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरही येऊन जाईल. तो तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधूनच तुमच्या बिलावरील पत्ता तुम्ही चेंज करू शकता. मित्रांनो, आशा आहे की महावितरण लाईट बिलावरील पत्ता बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला समजली असेल. जर अजून काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.